नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्मबल जीएस रिसर्च सेंटर या आपल्या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत. बघा, आपली जी काही लेक्चर सिरीज सुरू आहे हिट या चॅप्टर संदर्भातली, सायन्स 1 महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या पुस्तकातली. बघा, आपण आता पुढे कंटिन्यू करूया. ज्या मुलांनी ज्या विद्यार्थ्यांनी या आधीचे लेक्चर्स पाहिलेले नसतील ते पहिल्यांदा पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे लेक्चर समजण्यास सोपं जाईल. ठीक आहे. आता आपण महत्त्वाचा जो पॉइंट बघणार आहे तो म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. व्हॉट इज मीन्स स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय आहे बघा. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे, आता समजा मी एक 3 बॉल घेतले, मोठे मोठे गोळे घेतले. कशा कशाचे? एक आयर्नचा गोळा घेतला. समजा एक आयर्नचा गोळा घेतलाय. समजा दुसरा एक गोळा घेतलाय, तो आहे कॉपरचा, आणि तिसरा एक गोळा घेतलाय लीडचा. हे 3 गोळे घेतले. आता हे जे तिन्ही गोळे घेतले, ह्या तिन्ही गोळ्यांना मी, समजा हे 3 गोळे आहेत, हे पाणी आहे. समजा हे पाणी आहे. हे पाण्याचं टेम्परेचर सध्याचं आहे 100 डिग्री सेल्सिअस. तापवलंय. आणि हे 100 डिग्री सेल्सिअसचं जे पाणी आहे, त्या पाण्यामध्ये ह्या तिघा गोळ्यांना मी बुडवलं. आता तिघा गोळ्यांना बुडवल्यानंतर ह्या तिघांचं टेम्परेचर सारखं असणार आहे. म्हणजे ह्याचं सुद्धा टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस असणार आहे, ह्याचं सुद्धा टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस, आणि ह्याचं सुद्धा टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस. तिघांचं टेम्परेचर सेम. मग आता हे तिघं पण घेऊन मी मेन घेतलं. मेन जे असतं ना, असं मोठं मेनाचा असा लगदा घेतला. समजा आपल्याला मेन म्हणजे माहित आहे. आणि समजा हे आयर्न जे आहे ते इथं ठेवलं, कॉपर जे आहे ते इथं ठेवलं, आणि लीड इथं ठेवलं. आपल्याला माहिती आहे वितळत 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 खाली जाणार. हे पण वितळत वितळत खाली जाणार, हे पण वितळत वितळत खाली जाणार. पण आयर्न जे आहे वितळत 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 समजा इथं आलं. हे दुसऱ्या बाजूला जे कॉपर आहे, हे कॉपर सुद्धा वितळत वितळत इथं आलं, आणि लीड आहे ते कॉपर वितळत इथे आलं. तिघजण एकाच लेवलला आली काय? नाही. मुळात तिघांचं टेम्परेचर किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस, 100 डिग्री सेल्सिअस. मग 100 डिग्री सेल्सिअस जर का तिघांचं टेम्परेचर आहे, तर ह्याचा अर्थ सरळ सरळ आहे, तर तिघजण काय व्हायला पाहिजे? एका वेळेस सरळ सहजरित्या खाली यायला पाहिजेत. यायला पाहिजेत का नाही? का आलेले आहेत का? नाही आलेले आहेत. का? याचं कारण काय? न येण्याचं कारण काय? का आलेले नसतील हे? का? हा आयर्नचाच गोळा सगळ्यात जास्त का खाली आलेला असेल? हा गोळा कॉपरचा का जास्त खाली नाही आला, टेम्परेचर सारखा असून सुद्धा? ह्याचं सरळ सरळ कारण आहे की ह्या आयर्ननं ह्याच्यातली जी हीट ऍब्झॉर्ब केली. टेम्परेचर 100 डिग्री आहे त्याचं, टेम्परेचरचा संबंध नाही. टेम्परेचर तर त्याचं 100 डिग्री आहे, ह्याचं पण 100 डिग्री आहे, ह्याचं पण 100 डिग्री आहे. पण त्या आयर्नने जे ह्याच्यातनं जी हीट ऍब्झॉर्ब केली ती मॅक्झिमम केली. आयर्न ऍब्झॉर्ब मॅक्झिमम हीट, मॅक्स हीट त्यानं ऍब्झॉर्ब केली, म्हणून तो खाली आला. त्यानं हीट जास्त ऍब्झॉर्ब केली. ह्यानं इंटरमिडिएट हीट ऍब्झॉर्ब केली, मध्ये, बरोबर, दोघांच्या मध्ये इंटरमिडिएट हीट ऍब्झॉर्ब केली. इंटरमिडिएट. आणि ह्यानं सगळ्यात लो म्हणजे मिनिमम हीट ऍब्झॉर्ब केली, मिनिमम. आणि म्हणून हा खाली पूर्ण गेला नाही. लक्षात ठेवा. ओके. आणि ही जी प्रॉपर्टी आहे, ही जी तुम्ही प्रॉपर्टी बघताय, ऍब्झॉर्ब प्रॉपर्टी म्हणजे कसली? हीट ऍब्झॉर्ब करायची. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ह्यालाच म्हणतात स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ही जी हीट ऍब्झॉर्ब करायची हे ना प्रॉपर्टी आहे ना, गुणधर्म आहे ना. म्हणजे याचा अर्थ असा आहे आपल्याला, आणि परत जरा मी शांत व्यवस्थितरित्या समजावून सांगतो. बघा, हे आयर्न होता, इथं कॉपर होता, इथं लीड होता. हा मात्र वरचेवरच राहिला. का? कारण की ह्या लीडचं जरी टेम्परेचर 100 असलं तरी सुद्धा ह्यानं हीट काय झाली? कमी ऍब्झॉर्ब केली. आणि हीट कमी ऍब्झॉर्ब केली, त्यामुळे तो वरच्यावरच राहिला. ओके. आणि ही जी प्रॉपर्टी आहे, हा जो गुणधर्म आहे, त्यालाच आपण स्पेसिफिक हीट असं म्हणतो, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणतो. आता जर त्याची डेफिनेशन द्यायची झाली तर बघा, तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू द amount of heat energy required to raise the temperature of a unit mass of an object
बाय 1 डिग्री सेल्सियस इज नोन ॲज स्पेसिफिक हीट कपॅसिटी. म्हणजे काय बघा, किती हीट एनर्जी नेमकी रिक्वायर्ड लागणार आहे कशासाठी? रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास. युनिट मास म्हणजे काय? 1 kg धरा, 1 ग्रॅम धरा. याच्या आधीपासून सांगितले युनिट हा शब्द ज्यावेळेला येतो त्यावेळेला काहीतरी स्पेसिफिक 1 ग्रॅम किंवा 1 kg असं काहीतरी धरावं लागतं. बरोबर आहे की नाही? धरला मी आणि त्याचं मला टेम्परेचर किती डिग्री सेल्सिअसनं वाढवायचं आहे? 8 डिग्री सेल्सिअसनं वाढवायचं आहे. तर 1 डिग्री सेल्सिअस म्हणजे उदाहरण घ्या, आपण तिन्हींचं उदाहरण घेऊया. आयर्न घेऊया, इथं कॉपर घेऊया आणि लीड घेऊया. ह्याचं एक युनिट मास आहे म्हणजे हा सुद्धा 1 kgचा आहे, हा सुद्धा 1 kgचा आहे, हा सुद्धा 1 kgचा आहे. हा स्पेसिफिक हीट कपॅसिटी म्हणजे काय? तिघांची युनिट मास सेम आहे आता. बरोबर आहे की नाही? समजा ह्याचं 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढवायचं आहे, ह्याचं सुद्धा 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढवायचं आहे आणि ह्याचं सुद्धा 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढवायचं आहे. पण 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढवायला ह्या आयर्नला हीट एनर्जी जास्त लागते, लगेच तापत नाही ते. ह्याला मात्र तुम्ही आता काय, ह्याचा अर्थ काय हो? ह्याला तुम्ही 1 डिग्री सेल्सिअस तुम्हाला वाढवायचा आहे, थोडीशी लगेच उष्णता दिली की लगेच टेम्परेचर वाढलं बघा. ह्याचं मात्र तसं नाही. ह्याला जराशी दिली की चटक्याला लगेच वाढली बघा. लगेच लक्षात आलं का बघा? म्हणजे तुम्हाला टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस वाढवायचं आहे, पण 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढवायला ह्याला हीट जास्त द्यावी लागते. ह्याला 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढवायला जरा ह्याच्यापेक्षा कमी द्यायला लागते उष्णता, ह्याला मात्र सगळ्यात कमी. लक्षात आलं ना? हे समजते का बघा? एक डोचकं चालतंय की नाही? म्हणजे जरी तुम्ही काही कुठल्या पण गोष्टी घ्या, आता उदाहरणं तुमच्या जी पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेली आहेत त्या पद्धतीने बघूया. उदाहरणात घ्या तुमच्या वॉटर. उदाहरणं दिलेली आहेत, त्याच्यावरनं तुम्हाला कंपॅरिझन केलं की तुम्हाला काही गोष्टी समजतात. पाठ करायची गरज नाही, फक्त कंपॅरिझनसाठी तुम्हाला ते दिलेलं आहे, उदाहरण लक्षात येण्यासाठी दिलेलं आहे. बघा, वॉटरचं जे स्पेसिफिक हीट जे आहे ते आहे 1. 1 म्हणजे काय? तर 1 म्हणजे 1 कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस. पर डिग्री सेल्सिअस याचा अर्थ काय तो मी तुम्हाला सांगतो. म्हणजे बघा, पर डिग्री सेल्सिअस म्हणजे 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढवायला, वॉटरला 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढवायला पर ग्रॅम साठी, म्हणजे तुम्ही वॉटर केवढं घेतलं? 1 ग्रॅम घेतलं. वॉटर केवढं घेतलं? 1 ग्रॅम घेतलं. त्या वॉटरचं टेम्परेचर मला किती डिग्री सेल्सिअसनं वाढवायचं आहे? 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवायचं आहे. तर मला उष्णता किती लागते? 1 कॅलरी एवढी उष्णता लागते. म्हणजे त्याचं ते 1 आहे. समजला? म्हणजे मला वॉटरला 1 कॅलरी उष्णता जर दिली, किती वॉटर घेतल्या मी त्याच्यात? 1 ग्रॅम वॉटर घेतल्या, तर त्याचं टेम्परेचर माझं कितीनं वाढतंय? 1 डिग्री सेल्सिअसनं वाढते. बघा, आणि काही तुम्ही जर हे दिलात तर तुम्हाला आणखीन जास्त समजून जाईल. उदाहरणात घ्या, समजा याच्यामध्ये आयर्नच घेऊया, कारण का आपल्या मगाच्या एक्झाम्पलमध्ये होतं म्हणून आयर्न घेऊया. आयर्नची स्पेसिफिक हीट कपॅसिटी किती दिलेली आहे? तर 0.110. आणखीन याची कॉपर घेतलेलं ना मगाशी? ओके, कॉपरची घ्या. कॉपरची किती आहे बघा? 0.095. ह्याचा अर्थ काय बघा? ह्याचा अर्थ काय बघा? तुम्हाला एक समजते ना, हे जास्त आहे आणि हे कमी आहे, कारण इथं 0 आहे. बरोबर आहे की नाही? हे कमी आहे. ह्याचा अर्थ काय हो? ह्या आयर्नचं 1 डिग्री सेल्सिअस, ह्या आयर्न म्हणजे 1 ग्रॅम आयर्नचं, 1 ग्रॅम आयर्नचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवायचं आहे. 1 डिग्री सेल्सिअसनं त्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवायला मला एवढी कॅलरी उष्णता द्यावी लागते. म्हणजे वॉटरपेक्षा कमी लागते का नाही? वॉटरपेक्षा कमी. म्हणजे काय? मी इथं समजा पाणी घेतलं आणि इथं समजा आयर्न घेतलं, हे इथं वॉटर घेतलं 1 ग्रॅम, हे तर आयर्न घेतलं 1 ग्रॅम. मला ह्याचं टेम्परेचर कितीनं वाढवायचं आहे? 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवायचं. 1 डिग्रीनं वाढवायचं आणि ह्याचं सुद्धा टेम्परेचर मला 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवायचं आहे. तर मला किती उष्णता द्यावी लागेल? त्याला 1 कॅलरी एवढी उष्णता द्यावी लागेल. याचा अर्थ म्हणजे जास्त उष्णता द्यावी लागेल. ह्याला मात्र बघा 0.110, लगेच तापवा. बघा, बघितलं ना तुम्ही? बघितलं का नाही? हा, हे कनेक्शन आहे बघा. तुम्ही वॉटरला इकडे घेतलं वॉटर आणि इकडे घेतलं आयर्न, वॉटरला जास्त तापवायला पाहिजे तर त्याचं टेम्परेचर 1 डिग्रीनं वाढणार आणि आयर्नचं मात्र लगेच वाढणार. का? त्याची स्पेसिफिक हीट कपॅसिटी. स्पेसिफिक हीट कपॅसिटी त्याची कशी आहे बघा? कमी आहे की नाही? आणि त्याच्यापेक्षा कॉपरची कमी आहे, म्हणजे कॉपरला कमी हीट लागते. याचा अर्थ लक्षात ठेवा, कॉपरला कमी हीट लागते काय करायसाठी? 1 डिग्रीनं टेम्परेचर वाढवायसाठी. ओके. किंवा मर्क्युरी आहे 0.033 आहे. म्हणजे मर्क्युरी आय थिंक सो याच्यामध्ये मला जरासा सगळ्यात कमी दिसायला लागलाय. म्हणजे तुम्ही समजा मर्क्युरी घेतलं आणि मर्क्युरीचं टेम्परेचर मला कितीनं वाढवायचं आहे?
1 डिग्री सेल्सिअसनं वाढवायचा आहे. तर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवायचं असेल तर मला किती उष्णता द्यावी लागेल? त्याला फक्त आणि फक्त 0.033 कॅलरी एवढी उष्णता द्यावी लागेल. म्हणजे लगेच फास्ट हे होणार आहे बघा, टेम्परेचर वाढणार आहे. म्हणूनच ज्या तापमापी वगैरे असतात त्याच्यामध्ये तुम्ही काय वापरलं जाते? मर्क्युरी वापरला जातोय. का मर्क्युरी वापरला जातोय? कारण की मर्क्युरी लगेच ऍक्टिव्हेट होते हीटला. म्हणजे मी समजा त्या तापमापी आहे की नाही, त्या तापमापीत ही तापमापी आहे, तापमापीत काय वापरलाय? मर्क्युरी वापरलाय. का मर्क्युरी वापरलाय? तिथं वॉटर का वापरू शकलो नसतो? वॉटर का वापरली नाही? बघा बघा काय, समजा मी 2 थर्मोमीटर्स तयार केली, ह्याच्यात मी समजा वॉटर वापरली आणि ह्याच्यात मर्क्युरी वापरले. हा, तुम्हाला माहिती आहे थर्मोमीटर काय काम करते रे? उष्णता, उष्णतेचं आपण एक करूया की हीट किंवा टेम्परेचर तुम्हाला समजून देते. बरोबर आहे, टेम्परेचर किती आहे ते. बरं, आता समजा मी एकात वापरले काय? वॉटर आणि दुसऱ्यात काय वापरले? थर्मोमीटर मध्ये. थर्मोमीटर म्हणजे माहिती आहे ना, तापमापी. त्याच्यात वापरले मर्क्युरी. आता समजा मी ते वॉटर वापरलेली जी हे आहे तापमापी आहे ती समजा माझ्या बॉडी विषयी ठेवली. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे टेम्परेचर दाखवायला वॉटरला टेम्परेचर वाढायला लई हीट द्यावी लागते. हीट तेवढी जास्त द्यावी लागते तर ते टेम्परेचर दाखवणार, नाही तर टेम्परेचर दाखवणार नाही. तिथंच मर्क्युरी वापरली तर टेम्परेचर फास्ट दाखवणार लगेच, कारण त्याला कमी उष्णता लागते ना, कमी. मला वाटतं 2 गोष्टी ह्या क्लिअर तुमच्या झालेल्या असतील. ओके, आता आपण पुढे एक महत्वाची जी कन्सेप्ट आहे ती बघा. ओके, ही तर गोष्ट आपल्यासाठी क्लिअर झालेली असेल. पुढं समजा आपण एक काम केलं, एक ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट म्हणजे आयर्न वगैरे ऑब्जेक्ट आहे. मगाशी जसा ऑब्जेक्ट घेतला तसा तो ऑब्जेक्ट, त्याच्यातली जी काही हे स्पेसिफिक हीट लागते, जी काही स्पेसिफिक हीट, ह्याच्यासाठी स्पेसिफिक हीट किती लागते? 0.110 लागते की नाही? ती स्पेसिफिक हीट साठी सी हे अक्षर डिनोट केलं. स्पेसिफिक हीट साठी, स्पेसिफिक हीट साठी सी हे अक्षरनं डिनोट केलं. हा, त्यानंतर समजा त्या ऑब्जेक्टचं काहीतरी मास असणार आहे, माससाठी एम हे केलं, मी डिनोट केलं, माससाठी एम हे अक्षर घेतलं. आणि तुम्ही मला जरा सांगा, हीट काहीतरी ऍब्झॉर्ब करते की नाही? ते हीट ऍब्झॉर्ब करते, हीट ऍब्झॉर्ब करते, हीट ऍब्झॉर्ब करते. आणि हीट ऍब्झॉर्ब केलं की टेम्परेचर मध्ये काहीतरी फरक पडतोय ना, डिफरन्स येतोय ना. दॅट टेम्परेचर डिफरन्स इन नथिंग डेल्टा टी. ह्याला काय म्हणायचं? डेल्टा टी, टेम्परेचर डिफरन्स. म्हणजे आधी याचं टेम्परेचर किती होतं? समजा 10 डिग्री सेल्सिअस. मी काहीतरी विशिष्ट उष्णता दिली, स्पेसिफिक हीट दिली, हा हीट दिली, तर त्याचं टेम्परेचर काहीतरी वाढणार आहे. समजा 12 डिग्री सेल्सिअस झाले, तर टेम्परेचर डिफरन्स म्हणजे काय? 12 वजा 10, त्याला म्हणायचं टेम्परेचर डिफरन्स. दिस इज अ डेल्टा टी. आणि मला जर का हीट किती ऍब्झॉर्ब केली त्यानं जर काढायची असेल, किती हीट ऍब्झॉर्ब केली हे जर मला काढायचं असेल, हीट एनर्जी ऍब्झॉर्ब काढायची असेल, तर मी कशी काढणार? मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू डेल्टा टी करून डायरेक्टली फॉर्म्युला पाठ करायला पाहिजे. त्या ऑब्जेक्टचं मास, त्याची स्पेसिफिक हीट किती आहे, स्पेसिफिक हीट ठरलेली आहे प्रत्येकाची, बरोबर आहे की नाही, इंटू डेल्टा टी डिफरन्स, टेम्परेचर मध्ये किती डिफरन्स आलाय, ह्या तिघांचा गुणाकार केला की मला त्या ऑब्जेक्टने नेमकी किती हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केली ते मला काढता येते. समजा त्या ऑब्जेक्ट जसा हीट ऍब्झॉर्ब करतो तसा हीट सोडतो पण का नाही, लॉस पण करतो का नाही, ती लॉस पण ह्याच फॉर्म्युलाने काढता येते. हीट एनर्जी ऍब्झॉर्ब पण ह्याच फॉर्म्युलाने काढता येते आणि लॉस्ट केलेली पण त्याच फॉर्म्युलाने काढता येते. लक्षात ठेवा, फॉर्म्युला पाठ ठेवायचा. काय फॉर्म्युला? एम इंटू सी इंटू डेल्टा टी. एम म्हणजे मास, सी म्हणजे स्पेसिफिक हीट, डेल्टा टी म्हणजे डिफरन्स इन टेम्परेचर. ओके, आणि त्याच्यात तुम्हाला काय जम मिळतंय? किती हीट ऍब्झॉर्ब केली आणि किती हीट लॉस केली, ह्या 2 गोष्टी क्लिअरली लक्षात येतात. ओके, आता आणखीन एक महत्वाची गोष्ट बघा, हे तर क्लिअरच आहे आपल्यासाठी, काही प्रॉब्लेम कदाचित नसावा आपल्याला. बरं, पुढे बघा, हीट एक्सचेंज. आता हीट एक्सचेंज म्हणजे काय? उदाहरणात सांगतो तुम्हाला. बघा, हीट एक्सचेंज. आता समजा त्यासाठी मी तुमचा चहा ठेवताय मध्ये काय हे ते काय म्हणतात त्याला, थर्मास म्हणतात बघा, थर्मास. थर्मासमध्ये चहा ठेवतात काय? ओके, व्हेरी गुड. आता समजा हे पूर्णपणे आत ना असं पूर्ण पॅक आहे, समजा पूर्ण पॅक आहे हा, आणि ह्याच्यामध्ये मी एक पूर्णपणे असा हॉट ऑब्जेक्ट ठेवला, लाल कलरचा, एकदम लाल असा कलरचा ऑब्जेक्ट ठेवला, म्हणजे लाल असा लोखंडाचा गोळा ठेवला आतमध्ये. हीट तर बाहेर जाऊ शकत नाही का? जाऊ शकते रे? नाही जाऊ शकत. बरं, दुसरा एक गोळा घेतला नॉर्मल कलरचा, पांढऱ्या किंवा काळ्या कलरचा, असा नॉर्मल कलरचा घेतला. ठीक आहे, दोघ जण एकत्र आणलीत.
दोघं जण एकत्र आणलीत की याचा कलर जरा फिकट पडत जातोय आणि ह्याचा कलर जरा लालकट पडायला चालू होते. का रे? का तर हा हॉट ऑब्जेक्ट असतोय आणि हा कोल्ड ऑब्जेक्ट असतोय आणि उष्णतेचं वहन होतंय. कसं होतंय? हॉट कडनं कोल्ड कडं हीट एक्सचेंज होते का नाही. दिस इज नथिंग बट हीट एक्सचेंज. समजलं का? ह्यालाच म्हणायचं हीट एक्सचेंज, बाकी काय नाही. याचा अर्थ काय? हा जो कोल्ड ऑब्जेक्ट असतोय हा हीट गेन करतोय आणि जो हॉट ऑब्जेक्ट असतोय ते हीट काय करतोय? लॉस करतोय. हा हीट गेन करतोय, हीट घेतोय स्वतःकडे आणि हा हीट काय करतोय? लॉस करतोय. ओके, काय आहे नेमकं? हीट एनर्जी लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट. जेवढी हा हीट एनर्जी लॉस्ट करेल, हीट एनर्जी लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट जेवढी हीट एनर्जी लॉस करेल तेवढीच एनर्जी हीट एनर्जी गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट. तेवढीच एनर्जी गेन करेल कोण? कोल्ड ऑब्जेक्ट. ओके, हीट एनर्जी गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट. ओके, अँड दिस इज नथिंग बट, ह्यालाच प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज असं म्हणतात. हाच प्रिन्सिपल आहे हीट एक्सचेंजचा. काय अवघड आहे का? ओके, ह्यालाच प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज असं म्हटलं जातं. ओके, ह्या दोन गोष्टी आपल्यासाठी क्लिअर असतील. हीट एक्सचेंज एक आणि दुसरं म्हणजे स्पेसिफिक हीट कपॅसिटी म्हणजे काय. ओके, आता एक सिंपल हे सांगतो आणि हे लेक्चर आपण थांबूया. बघा, आपण उन्हाळ्यामध्ये, आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत बघा, भरपूर उन्हाळा पडलेला आहे. शेताकडे वगैरे जर गेलो किंवा घरी जरी असलो तरी मटका असते बघा, मटका, असा मटका वापरतोय का? ओके, आता किंवा हे राहून दे, फ्रीज मध्ये तुम्ही बॉटल ठेवताय बघा, फ्रीज मध्ये, हा, जी फ्रीज मध्ये पाणी ठेवताय तुम्ही, हे समजा बॉटल ठेवलाय फ्रीज मध्ये, त्याच्या बाहेरच्या बाजूला जर बॉटल बाहेर काढली की बाहेरच्या बाजूला असं पाणी भरले हे दिसलेलं दिसले का तुम्हाला? बऱ्याच वेळा बघितलेलं तुम्ही. बरं, हे असं कशामुळे होते? वाय? ह्याचं कारण काय? काय पाणी काय येते नेमकं? तर हे जे पाणी आहे आतलं कूल झाले कशामुळं? फ्रीजमुळं झाले की नाही कूल? बरं, हे पाणी कूल झाल्यामुळं ह्याच्या आसपासची जी एअर आहे ही सुद्धा काय झाली? हो, कूल झाल्या ना, म्हणजे एअर कूल झाली. आसपासची जी एअर आहे ती कूल डाऊन झाली, एअर कूल्स. ती एअर कूल झाल्यानंतर मगाशी एक कन्सेप्ट बघितलेली होती आपण, एअर कूल झाली की थंड झाली की काय होत्या? व एअर, हवा सॅच्युरेटेड होत्या काय? सॅच्युरेटेड मगाशी बघितलेलं आहे आपण. एअर ज्या वेळेला थंड होती, मगाशीच सांगितलेलं आहे मी, त्यावेळेला ती एअर सॅच्युरेटेड होती. सॅच्युरेटेड होत्या म्हणजे काय होत्या? सॅच्युरेटेड होत्या म्हणजे आता तिच्यामध्ये वॉटर व्हेपर मावू शकत नाही, बाद झाली, सॅच्युरेटेड झाली. मग सॅच्युरेटेड झाल्यानंतर उरलेले जे पाणी आहे ते काय होते? हो, जास्त झालेलं वॉटर व्हेपर कंडेन्स होते. उरलेलं वॉटर व्हेपर कंडेन्स होणार आहे. वॉटर व्हेपर कंडेन्स्ड, आणि ते कंडेन्स्ड झालेलं वॉटर व्हेपर जे आहे ते ह्याच्या बाजूवर असं येत असते. लक्षात ठेवायचं. समजते ना मी काय म्हणतोय ते? हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे, म्हणून त्याच्यावर पाणी आलेलं असते. लक्षात आलं का? बघा, ह्या बॉटलमुळं बाहेरच्या हवा जराशी गार झाल्या, काय झाल्या? बाहेरच्या हवा ज्या वेळेला गार होत्या, हवा ज्या वेळेला गार होती, गार म्हणजे काय? थंड होते त्यावेळेला ती सॅच्युरेटेड होती. हा, सॅच्युरेटेड म्हणजे काय? आपण याच्या मागच्या पार्टमध्ये ती सांगितलेलं आहे, व्यवस्थितरित्या ते एक्सप्लेन केलेलं आहे. बघा, ह्या लेक्चरमध्ये, ह्या पार्टमध्ये आपण स्पेसिफिक हीट कपॅसिटी म्हणजे काय आणि हीट एक्सचेंज म्हणजे काय, ह्या फक्त सोप्या आणि बेसिक कन्सेप्ट बघितलेले आहेत. आता आपण चॅप्टरच्या शेवटाकडे आलेलो आहे. चॅप्टरचा थोडासा पॉईंट फक्त राहिलेला आहे आणि न्यूमरिकल्स, अत्यंत सोपे असे न्यूमरिकल्स आहेत. ओके, बघा, अशाच पद्धतीचे लेक्चर्स आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाणार आहे. तरी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा. धन्यवाद.